हे गाइस वेलकम बॅक टू माय जोवी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2023 जी परीक्षा झाली होती तर त्या संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. दिनांक 4 जानेवारी 2024 म्हणजेच आजच एक महसूल व वन विभाग यांच्याकडनं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. तर ते कशा संदर्भात आहे तर ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही माय जोवी ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर एक नोटिफिकेशन आलेलं आहे महसूल व वन विभाग या डिपार्टमेंटकडून. तलाठी भरती 2023 ही परीक्षा जी झाली होती 29 सप्टेंबर 2023 ते 8 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये. तर त्या एक्झामच्या संदर्भामध्ये ही एक अपडेट आहे. तर पाहू शकता तुम्ही दिनांक 29/9 ते 2023 ते 8/10/2023 या कालावधीमध्ये जी परीक्षा झाली होती 57 शिफ्ट्स एवढ्या सत्रामध्ये 5700 प्रश्नांपैकी 2831 प्रश्नांबाबत 16,205 शंका उपस्थित केल्या होत्या. जे तुम्हाला टाइम पिरियड दिला होता, जे तुमचे डाऊट्स किंवा जे काही चुकीचे क्वेश्चन्स तुम्हाला वाटतील ते रेज करण्यासाठी. तर टोटल 16,205 क्वेश्चन्स वरती आक्षेप घेण्यात आलेला होता. तर त्यापैकी पाहू शकता तुम्ही 6 डिसेंबर 2023 रोजी जी TCS ची विषय तज्ञ समिती आहे त्यांनी प्रथमतः 9,072 शंका मान्य करून त्याच्यामध्ये 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली. टोटल सर्वात आधी 146 प्रश्न करेक्शन केले गेले. त्याच्यानंतर अजून काही प्रश्न करेक्शन केले तर टोटल प्रश्नांची संख्या झाली 148 आणि फायनली तुम्ही पाहू शकता एकूण 149 प्रश्नोत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आली. म्हणजे टोटल जे करेक्शन केलेले प्रश्न उत्तर आहेत ते 149 आहेत. ठीक आहे. आणि ही जी प्रक्रिया होती त्यांची तर ती संपलेली आहे. जी तुम्हाला रिस्पॉन्स शीट देण्यात आली त्याच्यानंतर तुम्ही चुकीच्या प्रश्नांवरती आक्षेप घेतला, त्यांनी दुरुस्त केले. टोटल 149 प्रश्न त्यांनी दुरुस्त केले आणि ही प्रक्रिया जी आहे ती आता संपलेली आहे. आता त्याच्यानंतरची काय प्रोसेस आहे ते इथे तुम्हाला दिसून येईल. याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यामध्ये योग्य ती सुधारित गुण दिलेले आहेत. ओके, हे जे करेक्शन केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये तुम्ही जेव्हा लॉग इन करून पहा तर तेव्हा जे काही अपडेटेड मार्क्स आहेत ते तुम्हाला दिसून येतील. आणि शंका निरस प्रक्रिया जी आहे आता संपुष्टात आलेली आहे. यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता हे तर झालं. आता याच्यानंतर जी प्रक्रिया असते ती असते नॉर्मलायझेशन. जेव्हा मल्टिपल शिफ्ट्स मध्ये तुमचा पेपर होतो तेव्हा एक नॉर्मलायझेशन नावाची प्रक्रिया असते ती TCS आता करत आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही नॉर्मलायझेशन प्रोसेस जी तुमची संपेल त्याच्यानंतर तुमची गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. ओके, तर ही आहे अपडेट. आणि ही प्रक्रिया संपल्यानंतर तुमची जी गुणवत्ता यादी आहे, तुमचा जो रिझल्ट आहे ते लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. तर जे काही विद्यार्थी तलाठी भरतीची परीक्षा त्यांनी दिलेली आहे त्यांनी तुमचं लॉग इन मध्ये जाऊन चेक करावं तुमचे मार्क्स अपडेटेड झाले आहेत का. ठीक आहे. कारण जे करेक्शन जे तुम्ही जर प्रश्न सोडवला असेल तर मार्क्स अपडेट होतील, नसेल तर मग त्याचे मार्क्स तिथे जर चुकलाच असेल प्रश्न तर त्याचे मार्क्स नाही मिळणार. तर अशा प्रकारे हे तुमच्या लॉग इन खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमचं रिझल्ट जे आहे, फायनल यादी जी आहे ती पब्लिश करण्यात येईल. तर हे होतं अपडेट जे महसूल आणि वन विभागाकडून आलेलं तलाठी भरती परीक्षा या संदर्भामध्ये. अशाच प्रकारची अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही माय जोवी ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे अपडेट्स आहेत, इम्पॉर्टंट नोटिफिकेशन्स आहेत तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.